नमस्कार, द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर अधिक महिना चालू आहे आणि अधिक महिन्यामध्ये हे अनारसेचं दान दिलं जातं जावयांना किंवा धोंड्याचं दान दिलं जातं. तर जावयांना पण देतात आणि तुम्ही देवांना पण हे 33 अनारसे किंवा 33 धोंडे दान करू शकता एखाद्या मंदिरामध्ये, गणपतीच्या मंदिरामध्ये किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये. तुमच्या जवळपास जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्ही हे अनारसे किंवा धोंडे जे म्हणतात ते 33 दान करू शकता. तर आज आपण अधिक महिना स्पेशल अनारसे बनवूया. तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे मनापासून आभार. तर मी हे राशनचे तांदूळ घेतले, छान स्वच्छ निवडून घेतले. तर मोजून घेतले मी 2 ग्लास तांदूळ घेतले. आता हे आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुणार आहोत आणि जोपर्यंत त्याचं स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत धुवायचे. कधीकधी 5 वेळा पण धुवावं लागते. तर हे 4 ते 5 वेळा धुवून घेतले. त्यानंतर यामध्ये पाणी घातलं. तर तांदळाच्या वरती 1 ते 1.5 इंच पाणी येईल एवढं पाणी घातलं आणि हे भिजत घातले. दुसऱ्या दिवशी सकाळी याचं पाणी बदलून टाकायचं. आता हे तिसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही, मस्त आपले तांदूळ भिजले गेलेले बघू शकता. आता आपण याच्या वरचं पाणी काढून घेऊया आणि हे तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घेऊया. तांदूळ पण मस्त भिजले गेले बघू शकता. आता हे आपण चाळणीमध्ये काढून त्याच्यावरती मी एक तांब्याभर पाणी दुसरं टाकणार आहे, म्हणजे जो करून तो तांदळाला जो वास लागलेला आहे तो निघून जाईल आणि त्याचा आंबटपणा पण कमी होणार नाही. आता चाळणीमध्ये मी 1 ते 1.5 तास ठेवले होते. छान पाणी निथळलं गेलं. त्यानंतर फॅनखाली कपड्यावरती मी हे 2 तास सुकवून घेतले. खूप सुकवायचे नाही आपल्याला, थोडेसे ओलसर राहायला पाहिजे. आणि हे तांदूळ सावलीतच आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहे, उन्हात बिलकुल नसते वाळवायचे. हे थोडेसे ओलसर राहायला पाहिजे, म्हणजे मिक्सरमधून आपण जेव्हा याला बारीक करून घेतो तर ते मिक्सरमध्ये गरम झाल्यामुळं काय होते, तांदूळ सुकले जाते. त्यामुळं थोडंसं ओलसरपणा पाहिजे तांदळामध्ये. आता छान आपले हे तांदूळ आपण 2 तास फॅनखाली सुकवून घेतले. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं. तर आपल्याला हे थोडे थोडे करून मिक्सरमधून एकदम बारीक याचं पावडर तयार करून घ्यायचं, म्हणजे पीठ. आणि आपला जे मैद्याची वगैरे चाळणी असते त्या चाळणीने आपण हे चाळून घेणार आहोत. बघू शकता मस्त एकदम बारीक आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण हे चाळणीने चाळून घेऊया. जसं जसं तुम्ही मिक्सरमधून काढता तसं तसं हे आपण चाळणीने चाळून घेऊया. थोडंसं ओलसर असल्यामुळं काय होतं, चाळणीतून खाली पडत नाही लवकर. त्यामुळं थोडंसं असं हाताने फिरून घ्यायचं, म्हणजे लवकर खाली पडते. आणि जे चाळणीवरती राहिलेलं आहे हे आपण सगळ्यात शेवटी मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आता आपले सगळे तांदूळ मिक्सरमधून मी काढून घेतले. जे वरचं राहिलं होतं ते पण आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकलं, ते पण आपण काढून घेऊया. बघू शकता मस्त आपलं एकदम बारीक पीठ तयार झालेलं आहे. तर राहिलेलंसुद्धा आपण मिक्सरमधून काढून घेतलं, ते पण चाळून घेतलं. थोडंसं उरणारच आहे. आता हे राहिलेलं आपण तुम्ही टाकून देऊ शकता किंवा कशात वापरायचं ते वापरू शकता, पण वाळून वापरा, कारण थोडंसं आंबट वास येते. आता आपण हे पीठ मोजून घेऊया. तर मी 2 ग्लास तांदूळ घेतले होते. 2 ग्लास तांदूळला 2 ग्लास साखर घातली तरीसुद्धा चालते, किंवा तुम्ही पीठ मोजून घेतलं तरीसुद्धा चालते. तर जवळपास हे आपलं 4.5 ग्लास पीठ भरलेलं आहे तांदळाचं. तर त्यासाठी मी 2 ग्लास साखर मिक्सरमधून काढलेली आहे. एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेलं आहे बघू शकता. आता आपण हे साखरेचं पीठसुद्धा मोजून घेऊया. तर हे 4.5 ग्लास आपला तांदळाचं पीठ भरलेलं आहे. त्यासाठी आपण 2.5 ग्लास हे साखरेचं पीठ वापरणार आहोत. प्रमाण अगदी योग्य आहे, बरोबर. खूप गोडही नाही आणि खूप फिक्के पण नाही आहे, व्यवस्थित आहे. आणि दोन्ही एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण साखर आणि आपलं हे तांदळाचं पीठ हाताने चोळून चोळून घेऊन मस्त आपल्याला त्याचे गोळे बनवायचे, म्हणजे गोळे व्यवस्थित बनले जाते. आता हे गोळे तुम्ही जर असे बनवून ठेवले तर तुम्ही हे महिनाभर असेच ठेवू शकता. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही जेवढं पाहिजे तेवढे अनारसे करू शकता. तर महिनाभर तुम्ही हे अधिक महिन्यामध्ये जेव्हा पाहिजे, कुठल्या देवाला जायचं असेल तुम्हाला, तर तेव्हा तुम्ही हे अनारसे करून नेऊ शकता. महिन्याभरासाठी हे पीठ टिकते छान आरामात. तर एक छान डब्यात ठेवलं होतं मी. आता हे सगळे गोळे 3 दिवस झाले, 3 दिवस मस्त हे मुरले गेलेले आहे. तर आता तिसऱ्या दिवशी मी हे अर्धेच अनारसे करणार आहे, मी अर्धे नंतर करणार आहे. तर आता हे 3-4 गोळे घेतले मी. आता हे छान आपण फोडून मिक्स करून घेऊया. राहिलेलं आपण त्या डब्यामध्ये झाकून ठेवूया, किंवा तुम्ही वरतून कपडा बांधला तरीसुद्धा चालते.
आता हे छान मिक्स करून घेऊया. दोन्ही हातांनी मस्त पीठ चोळून घेतलेलं आहे मी. आता आपण याच्यामध्ये दुधाचा वापर करूया. तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता किंवा कोणी केळीचा वापर करतात. थोडं थोडं दूध घालायचं आपल्याला, एकदाच नाही घालायचं. आता मी 2 चमचे दूध घातलेलं आहे. तर जसं एका साईडनं पीठ भिजवत जायचं. काय होते कधी कधी खूप पातळ पीठ होऊ नये म्हणून थोडं थोडं घ्यायचं आपल्याला दूध आणि थोडं थोडं पीठ मिक्स करत जायचं. आता मी थोडंसं अजून दूध वापरलेलं आहे. आता मस्त आपलं हे पीठ भिजलं गेलं. छान मळून घ्यायचं आणि मस्त घट्ट गोळा करून घ्यायचा. शेवटी थोडंसं आपण हाताला तेल लावून घेऊया, म्हणजे सारखं सारखं आपल्या हाताला चिटकणार नाही आणि हवा त्या आकाराचे तुम्ही हे अनारसे बनवू शकता. तर मस्त तेल लावून मी घट्ट गोळा बनवून ठेवलेला आहे. आता आपले छोटे छोटे याचे गोळे करून घेऊया. छोटे मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर आता हे आपण गोळे बनवून घेतलेले आहे. चला तर आता आपण कढई गरम करायला ठेवूया. गॅसवरती तेल घातलं. तेल मंद गॅसवरतीच आपल्याला हे अनारसे तळायचे. खूप कडकडीत तेल गरम नाही करायचं आहे. आता हे पाटावर काय करायचं, थोडी आधी खसखस टाकून घ्यायची आणि हाताला पण थोडंसं बोटाला तेल लावून घ्यायचं आणि असं दोन्ही बोटाने हे असे अनारसे मस्त हलक्या हाताने पसरून घ्यायचे. आकारही छान येते गोल आणि पटकन पसरलाई जाते. आता तेलही वरती आपलं गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर कधी कधी काय होते, वाटीसारखा आकार होऊ नये म्हणून हलक्या हाताने झाऱ्याने आपल्याला असं तळून घ्यायचं थोडं फिरून आणि शेवटी वरती तेल घालायचं, म्हणजे वरची बाजू पण छान तळल्या जाते. मस्त कलर आला, बघू शकता. लगेच मी एका हाताने दुसरं पण अनारसा सोडून घेतला आहे. त्यामध्ये कलरही सुंदर आला आणि जाळी पण छान आली, बघू शकता तुम्ही. आणि खाली पेपर ठेवायचा. चाळणीमध्ये हे अनारसे ठेवायचे. त्या चाळणीखाली एक प्लेट ठेवायची, कारण हे नंतर हळूहळू याचं तेल निथळल्या जाते खाली. तर असे या प्रकारे आपण सगळे अनारसे तळून घेऊया. मंद गॅसवरतीच तळायचे, फुल गॅस बिलकुल नाही करायचा आहे. कलरही छान आला आणि अनारसे हे एका साईडनं तळल्या जाते. तर दुसऱ्या वरच्या साईडनं वरतून तेल टाकायचं, म्हणजे कलर छान येते. एका साईडनं पांढरा आणि एका साईडनं थोडासा हलकासा बदामी कलर. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. चला तर आता आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया. 33 अनारसे मी ताटामध्ये मोजून ठेवलेले आहे. तुम्ही तुमच्या जवळपास कुठं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये नेऊ शकता. तर आपलं हे अधिक महिना स्पेशल आज आपण हे खुसखुशीत असे अनारसे बनवलेले आहे. तर मला छान खुसखुशीतच अनारसे आवडतात. जेवढी जास्त जाळी पडेल तेवढे जास्त हे खुसखुशीत होतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.